नमस्कार, मी परमदास जाधव. तर देशभरात पुन्हा एकदा महागाईची भीती ही वाढू लागलेली आहे. कारण पेट्रोल, डिझेलचे दर हे वाढलेले आहेत. कच्चे तेलाचे भाव वाढले, डॉलर मजबूत झाला आणि आता चर्चा सुरू झाली आहे की ती महागाईचं नवं चक्र सुरू झालंय महागाईचं. तर आज आपण समजून घेणार आहोत पेट्रोल, डिझेलचे दर का वाढले, महागाईवर त्याचा परिणाम काय होतोय आणि केंद्र सरकार कोंडीत का सापडलं आणि पुढे काय होऊ शकते. तर पेट्रोल, डिझेलचे अचानक भाव हे का वाढले? तर गेल्या काही दिवसांमध्ये मध्य पूर्वेतील तणावामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या होत्या किंवा आहेत. विशेष म्हणजे इराण संघर्ष, जो हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून तिथला जो दबाव आहे आणि त्याच्यामुळे तेल पुरवठ्याची भीती निर्माण झालेली आहे आणि यामुळे भारतातील तेल कंपन्यांवर मोठा दबाव आलेला आहे. तर किती दरवाढ झाली? तर अनेक शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर हे जवळपास ₹3 प्रति लिटरने हे वाढलेले आहेत आज. आणि तज्ज्ञ सांगतात, जर जागतिक तणाव वाढत राहिला तर पुढे आणखी दरवाढ ही होऊ शकते किंवा भाववाढ हा होऊ शकतो. आणि म्हणून महागाईचं चक्र हे कसं सुरू होतं? तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. पेट्रोल, डिझेल महाग झालं की फक्त गाडी ही चालवणं महाग होत नाही, तर ट्रान्सपोर्ट खर्च वाढतोय, भाजीपाला महाग होतोय, मालवाहतूक महाग होते आणि उद्योगांचा जो खर्च आहे तो वाढतोय आणि मग सर्व वस्तूंचे दर हे हळूहळू हे वाढायला लागतात. यालाच महागाईचं चक्र म्हणतात. तर सरकार कोंडीत का सापडलं? तर केंद्र सरकारसमोर आता एक मोठं संकट उभं राहिलेलं आहे. जर पेट्रोलचे दर हे वाढू दिले तर जनता नाराज होऊ शकते आणि जर कमी केले तर सरकारचा महसूल कमी होऊ शकतो. तर पेट्रोलवर सरकार किती कमावतंय? तर एका रिपोर्टनुसार तुम्ही ₹100 पेट्रोल घेतलं तर त्यातील जवळपास 43 ते ₹45 हे विविध करामागे किंवा विविध करामध्ये हे जातात. कारण सेंट्रल एक्साईज आहे आणि VAT किंवा CSS हे सगळे कर पेट्रोलवर लागू होतात. आणि म्हणून सरकारने काय निर्णय घेतले? तर आधी केंद्र सरकारने पेट्रोलवरील जी एक्साईज ड्युटी आहे ती कमी केली आणि डिझेलवरले काही कर हटवले, जेणेकरून तेल कंपन्यांचा जो दिलासा आहे तेल कंपन्यांना तो मिळेल. पण मग दर का कमी झाले नाहीत? कारण सगळे जे सरकारचं जे म्हणणं आहे की हा टॅक्स कट थेट जनतेला देण्यासाठी नाही, तर तेल कंपन्यांचं नुकसान कमी करण्यासाठी आहे. तर विरोधक याच्यावर काय म्हणतात? तर राहुल गांधी आणि विरोधकांनी सरकारवर टीका करत म्हटले आहे की ₹3चा झटका बसला आहे, बाकी वसुली हप्त्यामध्ये होईल. सामान्य माणसावर याचा परिणाम काय झाला? तर जर दरवाढ सुरू झाली किंवा दरवाढ ही सुरूच राहिली तर रोजचा प्रवास महाग होईल, भाजीपाला महाग आणि ऑनलाईन डिलिव्हरी ही महाग होऊ शकते. महागाई ही वाढच होऊ शकते आणि प्रत्येक घराच्या बजेटमध्ये याचा परिणाम होऊ शकतोय. आणि म्हणून या महागाईमुळे पुढे काय होऊ शकते? तर मध्य पूर्वेतील जो तणाव आहे हा वाढला तर तेल हे $120वर जाऊ शकते आणि तर भारतात पेट्रोल, डिझेलची आणखी महाग होऊ शकते.
पण जर परिस्थिती शांत झाली तर बाजार स्थिर होऊ शकतो. तर मित्रांनो, पेट्रोल डिझेल दरवाढ ही फक्त इंधनाची बातमी नाही, तर ती संपूर्ण अर्थव्यवस्था आणि महागाईशी जोडलेली आहे. आता सरकारसमोर मोठं आव्हान आहे की जनतेला दिलासा द्यायचा की महसूल वाचवायचा. जर तुमच्या मते पेट्रोलवरचा टॅक्स कमी व्हायला हवा का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.